नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मिसलेनियस एक्सरसाइज 2 मधील या व्हिडिओमध्ये पहिला प्रश्न सोडवणार आहोत। या पहिल्या प्रश्नामध्ये दोन उपप्रश्न आहेत, तर सोडवूया। येथे पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला सर्कलचा एरिया दिलेला आहे आणि आपल्याला त्या एरियावरून सर्कलचा सर्कम्फरन्स किती आहे हे काढायचं आहे। चार पर्याय दिलेले आहेत, कोणता पर्याय बरोबर आहे हे फाइंड आउट करायचं आहे। तर आपल्याला माहित आहे एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ सर्कल म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे काय, पाय आर स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे। एरिया ऑफ सर्कल दिलेला आपल्याला 1386 आणि पायची किंमत माहिती आहे आपल्याला 22/7 असते आणि आर स्क्वेअर, यावरून आपल्याला आर स्क्वेअरची किंमत काढता येईल। देअरफॉर आर स्क्वेअर हे 7 गुणाकारामध्ये येतील, कारण येथे भागाकारात आहेत। हे 22 येथे गुणाकारात आहेत, तर या साईडला आल्यावर भागाकारामध्ये येतील, बरोबर आहे। आता आपण काय करू, 2 ने डिवाइड करू, तर हे काय होतील 11 होतील आणि हे काय होतील 2 पंचे 10 2 सख 12 एक राहील 92 18 2 त्रिक 6, बरोबर आहे। आता म्हणजे काय येईल पहा 693 गुणिले 7 आणि भागिले 11 होईल। आता 11 ने आपण 693 ला भाग देऊ, 11 1 11 11 सख 66 3 राहतील आणि 11 त्रिक 33, म्हणजे उत्तर काय येईल आपलं, देअरफॉर आर स्क्वेअर 63 गुणिले 7 होईल। हा गुणाकार देअरफॉर आर स्क्वेअर इक्वल टू 63 गुणिले 7, 7 त्रिक 21 हातचारे 2 6 7 42 44, म्हणजे आरची किंमत काय येईल 21, म्हणजे 441चं वर्गमूळ 21, म्हणजे आरची किंमत किती मिळेल 21 येईल आपल्याला। तर आपल्याला रेडियस मिळाली, यावरून सर्कम्फरन्स काढता येईल आपल्याला। सर्कम्फरन्स म्हणजे 2 पाय आर, 2 पायची किंमत 22/7, आर किती आली 21। आता पहा 7 1 7 7 त्रिक 21, म्हणजे काय राहील 2 गुणिले 22 गुणिले 3, 2 × 22 × 3, 22 दोन्ही 44 गुणिले 3, म्हणजे 3 चौक 12 3 चौक 12 आणि 1 13 132 येईल। परिघ आहे, परिघ आहे युनिट दिलेले सेंटीमीटर, येईल सेंटीमीटर, 132 सेंटीमीटर येणार आहे। येथे 132 सेंटीमीटर स्क्वेअर पण आहे, हा पर्याय बरोबर नाही, कारण युनिट चुकीचा आहे। 132 सेंटीमीटर कारण परिघ आहे। नेक्स्ट, येथे मित्रांनो दी साइड ऑफ अ क्यूब इज 4 मीटर। समजा एखादा क्यूब आहे, हा क्यूब काढला आपण, क्यूबच्या सर्व साइड्स या इक्वल असतात। या प्रकारचा क्यूब आहे, साइड किती आहे 4 मीटर आहे। आता या क्यूबचं म्हणजे 4 मीटर साइड असताना जे व्हॉल्यूम येईल या क्यूबचं, ते व्हॉल्यूम ही जर साइड आपण डबल केली, म्हणजे हा क्यूब आपण 4 मीटर ऐवजी 8 मीटर साइडचा केला, तर काय होईल, म्हणजे क्यूब आपण साइड डबल घेतली तर हा 8 मीटरचा क्यूब केला। साइड 8 मीटर असणारा क्यूब केला, तरी हा ओरिजिनल क्यूब आहे आपला आणि हा न्यू क्यूब आहे। न्यू क्यूब हा आहे ओरिजिनल क्यूब, ओरिजिनल क्यूब याची साइड आहे 4 मीटर आणि याची साइड आहे 8 मीटर। मग याचं व्हॉल्यूम आणि याचं व्हॉल्यूम यामध्ये कंपॅरिझन काय येणार आहे, तुलना करायची आपल्याला। येथे काय दिलेलं आहे आपल्याला, साइड ऑफ क्यूब 4 मीटर दिलेली आहे, बरोबर आहे। मग व्हॉल्यूम किती होईल, व्हॉल्यूम ऑफ क्यूब म्हणजे काय होईल 4चा क्यूब होईल, बरोबर आहे। 4चा क्यूब 4 × 4 × 4, गुणाकार करायची गरज नाही, नंतर काटाकाटी होईल ती, असंच राहू देऊ आपण। मीटर असल्यामुळे मीटर क्यूब येईल,
व्हॉल्यूम कसं येईल मीटर क्यूबमध्ये येणार आहे. इफ साईड इज डबल, जर आपण साईड डबल केली, इफ साईड इज डबल देन न्यू साईड ऑफ क्यूब. साईड डबल केली, पहिली 4 होती, आता दुप्पट केली म्हणजे 4 गुणिले 2 तर काय होईल 8 मीटर होईल. बरोबर आहे. ही साईड असताना व्हॉल्यूम काय होणार आहे, व्हॉल्यूम ऑफ न्यू क्यूबचं व्हॉल्यूम काय होणार आहे, साईडचा क्यूब म्हणजे 8चा क्यूब होईल. तो काय येईल 8 इंटू 8 असं लिहू शकतो आपण, युनिट मीटर क्यूब येईल. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, दोघांची तुलना करायची. व्हॉल्यूम ऑफ न्यू क्यूब आणि व्हॉल्यूम ऑफ ओरिजिनल क्यूब. ओरिजिनल म्हणजे 4 मीटर असताना, न्यू म्हणजे 8 मीटर साईड असताना. व्हॉल्यूम ऑफ न्यू क्यूब किती आलेलं आहे, हे आलेलं आहे 8 गुणिले 8 गुणिले 8 आणि ओरिजिनलचं काय आलेलं आहे 4 गुणिले 4 गुणिले 4 आलेलं आहे. येथे गुणाकार केला नाही आपण कारण काटाकाटी येथे होणार होती. काटाकाटी करता येईल. 4 1 4 4 2 8 4 1 4 4 2 8 4 1 4 4 2 8 म्हणजे काय येईल 2 गुणिले 2 गुणिले 2 2 इंटू 2 इंटू 2. हे किती होतील 2 2 4 4 2 8 8. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ न्यू क्यूबचं व्हॉल्यूम आणि ओरिजिनल क्यूबचं व्हॉल्यूम हे व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम ऑफ बरोबर 8 आलेलं आहे. म्हणजे आपण 8/1 पण घेता येईल आपल्याला. इथे काहीच नाही छेदामध्ये म्हणजे 1 घेता येईल. म्हणजे तिरपा गुणाकार केला आपण तर काय होईल व्हॉल्यूम ऑफ न्यू क्यूब इक्वल टू हे 8 गुणिले ओरिजिनल क्यूब. व्हॉल्यूम ऑफ ओरिजिनल क्यूब 8 पट जास्त आहे. 8 गुणिले म्हणजे काय 8 पट म्हणजे 8 टाइम्स. उत्तर काय येईल 8 टाइम्स. म्हणजे डी पर्याय बरोबर आहे. ही साईड जर आपल्याला किती जरी दिली 5 6 7 8 12 काही पण दिली आणि जर आपण डबल केली तर व्हॉल्यूम किती येणार आहे 8 पटच येणार आहे. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.